नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहोत जिताड्याचं कालवण। तर जिताड्याचं कालवण अस्सल आगरी पद्धतीने कसं करायचं ते आज बघूया। तर गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, तेल घालून घेऊया। कमी तेलामध्ये आज आपण जिताड्याचं कालवण करणार आहोत। तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आता आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया। इथे मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे, ठेचून घेतली तरी सुद्धा चालेल। आलं लसूण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं। त्यामध्ये आपण आगरी पद्धतीचं तिखट घालणार आहोत, म्हणजे आगरी मसाला। कालवण झणझणीत पाहिजे म्हणून इथे मी 2 चमचे मसाला घालत आहे, कारण आगरी जेवण हे मस्त झणझणीत असतं। जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर कमी मसाला घातला तरी सुद्धा चालेल। गॅस मी आता मंद आचेवर केलेला आहे। 1 चमचा हळद, थोडंसं हिंग घालणार आहे। तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी सुद्धा चालेल। हिंगाने कुठलंही जेवण हे पचायला हलकं होतं, पोटासाठी चांगलं असतं आणि त्याचा जो सुवास आहे तो कालवणाला खूप छान येतो। आणि 1-2 प्रमाणे आपण हळद आणि मसाल्याचं घेतलेलं आहे, त्याच्याने कालवणाला खूप छान असा रंग येतो। मसाला 1 मिनिट परतायचा आणि त्यामध्ये कोमट पाणी घालायचं। आज हे आपण कालवण लपतपीत करणार आहोत म्हणून पाणी कमी घालायचं आहे। तर आता कालवणामध्ये तुकड्या घालून घेतलेल्या आहेत। तुकड्या घालताना जर शॉट चुकून राहिला म्हणून ते शूट झालं नाही। तर आता तुकड्या घालून झालेल्या आहेत। चवीपुरतं मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे कालवण आता 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवर शिजवायचं आहे। मंद गॅसवर शिजवल्याने खूप छान चव येते। तर आता कालवणावर ताट ठेवून त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून हे 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घेऊया। तर मंडळी 3-4 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून बघूया। मस्त कालवणाला उकळी आलेली आहे आणि मंद गॅसवर मस्त कालवण शिजलेलं आहे। तर ह्या कालवणामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं वाटण घालणार नाही। त्याला रायगड जिल्ह्याचा मुख्य मासा आहे, त्याला रायगडचा राजा देखील म्हटलं जातं। हा जिताडा मुख्यत्वे करून शेतातला असेल तर त्याला खूप भन्नाट चव लागते। तर जिताडा एकदा का मिळाला की तो शेतावरच कापून धुवून स्वच्छ करून त्याला शेतावरच रांधलं जायचं, म्हणजे शिजवलं जायचं। आणि त्यामध्ये फक्त लसणाच्या 2-3 पाकळ्या, हळद मीठ मसाला असायचा, कुठल्याही प्रकारचं वाटण नसायचं। कोथिंबीर असेल तर घातली जायची आणि फक्त या थोड्याशा साहित्यामध्येच तो जिताडा शिजवला जायचा आणि त्याला खूप भारी चव असायची। तर हा सुद्धा जिताडा मी गावाकडून आणलेला आहे, पेणवरून आणलेला आहे आणि आमच्या तळ्यातला आहे, त्याच्यामुळे याला सुद्धा चांगली चव असेल। हा काही खाडीतला वगैरे नाही आहे। तर आता हे कालवण बऱ्यापैकी तयार झालेलं आहे। तर आता त्यामध्ये आपण एक आंबा घालूया। तर मी आंब्याचे छोटे तुकडे करून घालत आहे, कारण आता आंब्याचा सीझन आहे म्हणून इथे मी कच्चा आंबा घालत आहे। जर आंब्याचा सीझन नसेल, तुमच्याकडे कुठलीही जी आंबट वस्तू असेल ते तुम्ही घातली तरी सुद्धा चालेल। तर आता आंबा घातल्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये गरम मसाला घालूया। हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून पुन्हा 1 मिनिटवर मंद गॅसवर आंबा शिजेपर्यंत ठेवूया। तर मिनिटभर झालेलं आहे, झाकण काढून बघूया। मस्त उकळी आलेली आहे, घातलेला आंबा पण शिजलेला आहे। आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया। तर अशा प्रकारे मंडळी आपलं लपतपीत जिताड्याचं कालवण तयार झालेलं आहे। गॅस बंद करून घेऊया। रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।